नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. शासनाने धानाचा जाहीर केलेला भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. यामुळे भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहेत. महायुती सरकारने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी धान मोजणी केली त्यांना प्रति हेक्टर 25,000 रुपये धानाचे बोनस देण्याची घोषणा केली. मात्र 6 महिन्यांचा कालावधी होऊनही अजूनपर्यंत बोनस न मिळाल्याने पवनी तालुक्यातील चोरास भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. खरीप हंगामाला सुरुवात होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना बोनस न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनादरम्यान तयार होणारे जैवखत साखर उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ सल्लागार डॉक्टर एस.व्ही. पाटील यांनी केलंय. द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित एक दिवसीय चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने आणली होती, परंतु त्यानंतर सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे सरकारने खोडा घातला. आता परत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचवून मराठवाडा दुष्काळमुक्त करू, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे. भारताला गहू, तांदूळ या अन्नधान्याचा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून आपण मानतो. मात्र दूध हे भारतातील सर्वात मोठे कृषी पीक आहे. जागतिक उत्पादनात देशाचा 25% वाटा आहे. सर्वाधिक दूध उत्पादन तिथे घेतले जात असून 2033 पर्यंत हे उत्पादन 30% जाणार आहे. यंदा अतिउष्णता त्यातच मान्सून पूर्व पाऊस अशा दुहेरी संकटात राज्यातील अंबिया बहरातील डाळिंब सापडले आहेत. या निसर्गाच्या अवकृपेमुळे अंदाजे 80% फुलगळ झाली असून तेलकट मर रोगाचाही प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी डाळिंबाच्या उत्पादनात घट होईल असा अंदाजही शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. जालन्यात जोरदार पावसामुळे नवीन बांधकाम केलेली विहीर खचली आहे. जालन्याच्या पिठोरी सिरसगाव येथील शेतकरी सतीश खारतडे यांनी नुकतीच विहीर बांधली होती. मात्र मागील 10 ते 12 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांची विहीर ढासळली आहे. नवीन बांधकाम केलेली विहीर ढासळल्याने शेतकरी सतीश खारतडे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. राज्यात मान्सूनचे आगमन तळकोकणात झाल्यानंतर त्याचा विस्तार होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने 32,000 हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. दुसऱ्या बाजूला मूळ मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल झाला असून 425 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. मात्र मान्सूनची वाटचाल पुढे मंदावण्याची शक्यता व्यक्त करत पेरण्यांची घाई न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अशा विचित्र घडामोडींमुळे खरीपाच्या सुरुवातीलाच बळीराजा गांगारून गेला आहे. राज्यातील मुंबई, पुणे या भागात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे मागील काही वर्षातील रेकॉर्ड ब्रेक 194.8 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. सोलापूर, सातारा जिल्ह्यातील मान, फलटण, खटाव, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी भागातही जोरदार पाऊस झाल्याने दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.